ओके चल लवकर. काय झाला? अरे तुझा बैल नेलो. अरे काय पण? अरे काजन तुझ्या बैलाचा झुंज लागेला. काजन तुझ्या बैलाच ढकलला. ओ मी काय म्हणते, तो एक बैल आहे ना, तो विका आणि त्याचे तांदूळ आणा घरी. तुझा डोका फिरलाय की? ज्या बैलास मी लहानाचं मोठं केलो त्यास विकून हाय तो बाजारात मिळणार प्लॅस्टिकचं तांदूळ घरात आणू आणि हाय तो पौष्टिक भात खातस ना, तर पण त्याच बैलाचं कष्ट. तुमचं कसं झालंय, केलडा पडला बावी आणि वांजर तोंड डावी. आता काय करणार आहे? काय म्हणजे दुसरा बैल शोधतोय? म्हणजे तुम्ही माझा ऐकणारच नाहीयेत ना. तर मी पण शेतात येणार नाही. त्या ढप्पी फोडून फोडून माझा जीव जात चाललाय आणि बैलाची शेती मला परवडत नाही. तुझा कसा झालाय कवडापोर आलशी, 4 काटका डालशी आणि त्यावर कवटा घालशी. अजिबात कष्ट करायला नको तू. आणि तू नाही ना आलंस तर पहिली माणसा करून शेतकरी समजला ना. यंदा माझ्या शेतात जोत आणतो ना. माझा तो होत नाही नागरून तर तुझा कुठचा देव नागरून. अरे वा, उद्या सकाळी आम्ही खाणार का शेताबाजाचा काहीतरी बघ. अरे माझ्यासोबत 4 जण आहे, त्याच्यामुळे मला तुझी नागर की झपणार नाही. माझं बैल एक तर म्हातार आहे. दादा यंदा तू शेती करणार नाही हं? अरे बैल नाही कुठे तुझ्याकडे आहे ना, एक तुम्हाला देऊन टाक. हट, तू मेले हेडिया हस. माझा बैल कापाय नशील, माझं काय माहिती नाही. काय हो, आज स्वारी गेली कुठे? तुझ्यासाठी बैल आणाय. तरी वाटलंच होतं. पण ह्या बैलान तू शेतातली ढेप फोडा यायची गरज नाही, फक्त लावणी लावाय. असा कोणता बैल आणलाय बघू तरी. पण ती मशीन महाग असेल ना, एवढे तुम्ही पैसे आणलात कुठून? अगो माझ्याकडे शेतकरी दाखलो आहे, घाबरायची गरज नाही. म्हणजे मला काय ते नीट समजावून सांगा. यंदा आपली कलमा धरली नव्हती ना, तेव्हा सरकारच्या पीक विमा योजनेत नुकसान भरपाईचा अर्ज भरलो होतो मी. त्याचं हेक्टरी 21,000 असं माझ 42,000 रुपये भेटलं. त्याची मी मशीन घेतली. आणि एवढाच नाही, ह्या मशीनवर 50% पर्यंत सबसिडी भेटणार आहे. आपलं फायदाच फायदा. मग ते सबसिडीचे पैसे भेटतील ना, त्याची काजूची कलंबा आणा. पैसे कशा घालायचं? काजू लागवडीसाठी सरकारकडून 100% अनुदान आहे. बरं ते सगळं सोडा, आता तुम्ही जेवायला चला.